नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. आणि जशी जशी आपली परीक्षा आता जवळ येत आहे त्या पद्धतीने आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. तर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार किंवा मागणीनुसार आज आपण एक घटक पुन्हा शिकणार आहोत. बघा, आपला बऱ्यापैकी प्रश्नपत्रिकेचा सराव झालेला आहे, आपला अभ्यासही झालेला आहे, परंतु एक घटक आहे तो नवीन म्हणता येणार नाही, परंतु तो घटक आपल्या सरावाखालून न गेल्यामुळं त्याचे उदाहरण एखादं चुकण्याची शक्यता असल्यामुळं आपण आज तो घटक सुरुवातीला घेणार आहोत, बरोबर. आणि त्याच्यावरचे काही प्रश्न घेणार आहोत आणि नंतर आपण थोडे प्रश्न घेऊया. ओके, चला आपण सुरू करतोय. बघा, तो घटक मी इथे या पद्धतीने मांडून घेतो. किती टिपके मांडले तुम्हाला दिसत असतील का? मोठं लिहू, जरा मोठं लिहितो म्हणजे दिसेल तुम्हाला. बघा, 3 टिपके मांडले की नाही? 3 टिपके दिले ना, म्हणजे मला याच्यापासून त्रिकोण तयार होतो का रे? होतो. आता मी बघा आणखी टिपके मांडतोय. 1 2 3, तिथे एक मांडतो. असं याच्यापासून त्रिकोण दिसतो का रे तुम्हाला? होता तयार? होतो का? होतो ना तयार? झाला का तयार त्रिकोण? बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही या ठिकाणी किती टिपके मांडले? 3. या ठिकाणी किती बोला? 6. आता बघा, मी इथं आणखी मांडतो. 1 2 3 4. आपल्याला त्रिकोण तयार करा. झाला का रे त्रिकोण तयार? झाला की नाही त्रिकोण तयार? इथे किती झाले सगळे मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले, बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी मी बिंदू दिले. किती बिंदू? म्हणजे मी थोडक्यात गोल काढले दिसायसाठी, म्हणजे ऍक्च्युली हे बिंदू आहे. हे 3 बिंदू जोडून मी त्रिकोण तयार करू शकलो, बरोबर आहे की नाही? हा 6 बिंदू जोडून मी त्रिकोण तयार केले आणि याच्यापासूनही त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजे या संख्येला मी सुरुवातीला सांगितलं, बरोबर, या संख्येला आपण काय म्हणतो? त्रिकोणी संख्या म्हणतो. काय म्हणतो? त्रिकोणी संख्या. काय म्हणतो मला? त्रिकोणी संख्या. काय म्हणतो? त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? त्रिकोणी संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. नैसर्गिक संख्या असते, मूळ संख्या असतात, सम संख्या असतात, चौरस संख्या असतात. तसंच त्या पद्धतीने या काय 3 6 10 याच्या अगोदर एक पण असू शकते बघा. म्हणजे हे त्रिकोणात मांडता येत नाही, परंतु हा एक बिंदू आहे, म्हणजे ही पण एक त्रिकोणी संख्या एक असल्यामुळे, बरोबर आहे की नाही? म्हणजे या आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात. ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत, आता उदाहरणार्थ मी चार संख्या घेतली आणि बघा 1 2 1 2, मला मांडता येते का रे त्रिकोणी? याच्यात मांडता आली का? हे मांडता आलेली नाही. मी 5 घेतो. 1 2 3 4 5, आली का रे? बघा, होतंय का त्रिकोण? झाला का? म्हणजे ही 5 ही संख्या मला त्रिकोणी स्वरूपात मांडता येते का? त्रिकोणी टिपक्यांच्या स्वरूपात मांडता येते का? नाही. जसं 1 मांडता येतं, 3 मांडता येतं, 6 मांडता येतं, 10 सुद्धा मला मांडता येतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात, 6 ही संख्या त्रिकोणी टिपक्यांच्या मांडणीत मी दाखवली, या संख्येला आपण काय म्हणतो? त्रिकोणी संख्या असं म्हणतो. मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहे? हे मी तुम्हाला नंतर सांगेन. अगोदर आपण सुरुवातीला त्रिकोणी संख्या म्हणजे काय शिकते, बरोबर आहे की नाही? मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय? ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत मला दाखवता येतात. मी जर इथं 1 अजून दिला असता तर मला दाखवता आले असते ना? आले असते ना? मग किती झाले असते? 6. म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या. 5 आहे का?
4 आहे का, 2 आहे का? म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्या त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता आली पाहिजे. टिपक्यांच्या त्रिकोणाच्या स्वरूपात आपल्याला ती संख्या मांडता आली पाहिजे. मग आपण सुरुवात कुठून करायची? 1 3 6 10 या त्रिकोणी संख्या आहे. मग परंतु याच्यावर प्रश्न कसा असतो प्रश्न याच्यावर? तर मी आता तुम्हाला ते सांगणार. बघा, मला सांगा ही त्रिकोणी संख्या आहे, बरोबर आहे की नाही? दिलं इथं त्रिकोणी संख्या. पण मला सांगा रे, ही समजा उदाहरणार्थ आपण एखादी इमारत बांधतो. इमारत बांधत असताना अगोदर वरचा कळस बांधतो का? सॉरी, वरचा मजला बांधतो का? काय करतो? खालचा मजला बांधतो का? अगोदर पाया खांदतो. पाया बांधतो ना अगोदर. जमिनीत खोदलेला असतं, तो पाया अगोदर मजबूत करतो आणि त्याच्यावर इमारत बांधतो, बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ही जी त्रिकोणी संख्या आहे याचा पाया किती दिसतोय रे तुम्हाला? गुड. किती दिसतोय? या त्रिकोणी संख्या याचा पाया किती दिसतोय मला? 2 दिसतोय. या त्रिकोणी संख्येचा पाया किती दिसतोय मला? 3 दिसतोय. या त्रिकोणी संख्येचा पाया मला किती दिसतोय? 4. बघा, आणखी मी एक त्रिकोणी संख्या घेतो. पुढची घेऊ का? 5 पाय असणारी घेऊया. बघा, 1 2 3 4 5 हा पाया झाला. त्रिकोणी संख्या झाली का? मग त्रिकोणी संख्या तयार करायची. 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 झाली का त्रिकोणी संख्या? कोणती झाली ही त्रिकोणी संख्या? मोजा ना. त्रिकोणी संख्या कोणती झाली ती? 15 ही त्रिकोणी संख्या झाली. ओके. परंतु या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 5. पाया मात्र 5 आहे. लक्षात आलं का? म्हणजे 15 ही त्रिकोणी संख्या कोणत्या पायाची आहे? कोणत्या पायावर उभी आहे? 5 या पायावर उभी आहे. लक्षात येतंय का? 10 ही त्रिकोणी संख्या आहे, परंतु कोणत्या पायावर आहे? 4 या पायावर. लक्षात आलं? मग परीक्षेमध्ये कसा प्रश्न असतो? समजा उदाहरणार्थ देतात तुम्हाला, पण 5 हा पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा. 5 हा पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा. मग त्यावेळेस अशी आकृती काढत बसणार परीक्षेत. उदाहरणार्थ मोठी दिली, उदाहरणार्थ पाया तुम्हाला 10 दिला. मग खाली 10 बिंदू काढणार, त्याच्यावर 9, त्याच्यावर 8. वेळ जाईल ना? जाईल का नाही वेळ? अरे बोला ना, जाईल ना? मग आपल्याला काहीतरी सूत्र माहित पाहिजे. हे मी कशासाठी सांगितलं तुम्हाला? तर आपल्याला लक्षात यावं नेमकं पाया म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे 6 टिपक्यांच्या त्रिकोणाच्या स्वरूपात जी संख्या मांडता येते तिला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. पण ती त्रिकोणी संख्या कोणत्या पायावर उभी आहे? 3 या पायावर. म्हणजे मी तुम्हाला आता काय सांगितलं की त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि तिचा पाया म्हणजे काय. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तिचा पाया म्हणजे काय. बरोबर आहे का? त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तिचा पाया म्हणजे काय. बरोबर आहे की नाही? त्रिकोणी संख्या 15 असेल तर तिचा पाया मात्र किती आहे? 5 आहे. त्रिकोणी संख्या 10 असेल तर तिचा पाया मात्र 4. त्रिकोणी संख्या 6 असेल तर तिचा पाया मात्र 3 आहे. त्रिकोणी संख्या 3 असेल तर तिचा पाया मात्र 2 आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न असतो सांगतो तुम्हाला की एका त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे तर ती त्रिकोणी संख्या किती. म्हणजे पाया देतात, इथं तुम्हाला येतं पाया. समजा मी प्रश्न विचारला, एका त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती? 3. तुम्हाला सांगता येते, दिसते, तुम्ही काढू पण शकता. पाया 2 दिल्या बाबा, हा पाया 2 झाली 3 त्रिकोणी संख्या, असं काढू शकतो. पण मोठी दिल्यावर काढता येईल का? मग परीक्षेमध्ये आणखी काय प्रश्न असू शकतो? एका त्रिकोणी संख्येचा पाया 4 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती, असा पण प्रश्न असतो. इथं दिसतो तुम्हाला त्रिकोणी संख्या कोणती? ती 10. मग आता आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी ठरवावं लागेल. ठरवायचं आपण, सांगा मला. एका त्रिकोणी संख्येचा, आता मी हे पुसत नाही म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ठेवतो या ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवणार आहे. लक्षात येतंय का? बघा, आता आपल्याला पाया दिलाय, आपल्याला त्रिकोणी संख्येचा काय दिलाय? पाया दिलाय. काय काढायचं आपल्याला? काय काढायचंय? बोला ना. आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया दिलाय आणि आपल्याला काढायची आहे त्रिकोणी संख्या काढायची. इथं दिसतंय तुम्हाला
एका त्रिकोणी संख्येचा पाया 5 आहे तर ती त्रिकोणी संख्या 15 आहे. मी जर म्हटलं एका त्रिकोणी संख्येचा पाया 6 आहे तर ती त्रिकोणी संख्या कोणती? मग तुम्हाला काय करावं लागेल? बघूया आपण कोणती. बघायचं. किती सांगितला पाया मी तुम्हाला? 6 सांगितला. किती सांगितला? 1 2 3 4 5 6. 6 पाया काढला. आपल्याला काय काढायचे पण त्याच्यावरून? काढू त्रिकोणी संख्या. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3. 1 2 1. ही झाली त्रिकोणी संख्या. पाया किती होता? 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली मोजा? 21. बरोबर. किती आली? 21. मग बघा लक्षात घ्या तुम्हाला. याच्यावर उत्तर आलं ना तुमचं? 6 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आली? 21 आली. परंतु जर मी म्हटलं 50 पाया असणारी तर सोपं आहे का ते काढायचं? खाली 50 कोण द्यायचं? आपला पेपर संपेल ना तोपर्यंत. बरोबर आहे की नाही? मी जर म्हटलं 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या सांगा. काय काय म्हटलं मी? 20 पाया असणारी. खाली किती बिंदू द्यावे लागतील तुम्हाला? 20. त्याच्यावर 19. त्याच्यावर 18. त्याच्यावर 17. किती वेळ जाईल? जाईल की नाही वेळ? मग काहीतरी आपल्याला सूत्र माहित पाहिजे. तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. कशाचं सूत्र? पाया दिला असता त्रिकोणी संख्या. समजा 2 पाया दिला असता 3 ही त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची. सूत्रानुसार काढूया. काढायचं का? बोला. बोला की. मग काढायचं. देऊ पाया. काय करू? सूत्र सांगतो तुम्हाला. काय करायचं सांगतो. पाया दिला की काय करायचं सांगतो तुम्हाला. एकदम सोपं. बघा पाया किती दिलाय? 2. पाया किती दिलाय? 2. आपल्याला काय करायचं आहे? त्रिकोणी संख्या करायची. काय करायचं? पाया दिला ना? दिला का पाया? पाया लिहून घ्यायचा. 2 लिहिला. गुणुले त्याच्या पुढची संख्या घ्यायची. कुठली संख्या घ्यायची? 3. बोला की. 3 संख्या घ्यायची आणि भागिले 2 करायचं. येतो ना आकार आता? येतो? पुढे बघा. जवळ घेऊ नका. पुढे बघा. बेक बे. किती आलं बघ? किती राहिले तर? 3. म्हणजे त्रिकोणी संख्या किती आली? आली का 3? आली का? सोपं आहे का अवघड आहे? काय दिलं होतं तुम्हाला मी? काय दिलं होतं? पाया दिला होता. असं नका करू. काय दिला होता? पाया. कसा? आणि काय विचारलं होतं? त्रिकोणी संख्या. कसं काढलं? पाया लिहिला. गुणुले त्याच्या पुढची लगतची संख्या घ्यायची. पाया 2 होता. गुणुले आपण किती घेतलं? भागिले 2. काय झालं? केलं. आता पाया किती आहे इथं? 3. काय करायचं आपल्याला? आपल्याला उत्तर माहिती आहे. आता आपलं उत्तर किती येणार आहे? 6. पण हे आपल्याला माहिती आहे म्हणून परीक्षेमध्ये माहिती असणार आहे उत्तर. पण काढू. पाया किती आहे? 3. गुणुले काय करायचं? त्याच्या पुढची लगतची संख्या घ्यायची. किती? 4. भागिले 2. आता 2 आपण 4 ला भागवू शकतो. बे 1 बे 2 4. किती राहिलं? 3 गुणुले 2. सांगा बघ. 3 गुणुले 2 किती येतं? 6. आलं उत्तर 6. म्हणजे पाया 3 असणारी त्रिकोणी संख्या किती? 6. कळलंय का? पाया 3 असणारी त्रिकोणी संख्या किती? 6. आता पाया किती येतं? 4. आपण वर काढूया का? त्यांचं तुम्हाला दिसणार नाही. बरोबर आहे. एखाद्या वर काढा. पाया किती आहे? 4. काढायचंय काय? उत्तर माहिती आहे तुम्हाला? किती येणार आहे उत्तर आपलं? 10. पाया 4 असेल तर त्याची त्रिकोणी संख्या किती येणार आहे? 10. हे तुम्हाला माहिती आहे. परीक्षेत माहित असणार आहे का? मग काढू आपण. चल 4 पाया घ्यायचा. गुणुले त्याच्या पुढची संख्या घ्यायची. 5 भागिले 2. आता 2 ना आपण 4 ला भागवू शकतो का? भागवू शकतो ना. बे 1
बे बे दोन्ही 4 किती राहिलं 2 गुणिले 5 मग सांगा रे 2 गुणिले 5 किती आलं आलं का आपलं उत्तर 10 आलं का उत्तर म्हणजे आता काय शिकलो आपण काय दिलं असता पाया दिला असता आपल्याला काय काढायला शिकलो त्रिकोणी संख्या काढायला शिकलो बरोबर आहे का मग आता पुढे पाया किती आहे 5 आहे आता तुम्हाला उत्तर माहित आहे त्रिकोणी संख्या किती येणार आहे 15 मग काढून बघायचं चला पाया किती आहे 5 गुणिले त्रिकोणी संख्या सॉरी त्याच्या पुढची लगतची संख्या 6 भागिले 2 आता 2 न 5 ला भाग जातो का मग कितीला जातो जातो का बे एक बे बे त्रिक 6 किती राहिलं 5 गुणिले बोला की आवाज येत नाही किती राहिलं 3 नाही नुसतं 5 गुणिले 3 राहिलं मग करा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 म्हणजे आपली त्रिकोणी संख्या किती आली 15 अवघड आहे का आता काय दिलं होतं पाया दिला होता कुणाचा माझा का तुमचा हे माहित पाहिजे तर पाय दिला होता काय पाय दिला पाया दिला होता कुणाचा त्रिकोणी संख्या काय विचारलं होतं त्रिकोणी संख्या आपण काढायला शिकलो का आता याचा एकदा काढू म्हणजे सराव होईल पाया किती आहे कुणाचा विचारलंय काय तुम्हाला उत्तर माहिती आहे किती येणार त्रिकोणी संख्या 21 बघू येते का आपण चला 6 पाया गुणिले त्याच्या पुढची लगतची संख्या 7 भागिले बे एक बे बे त्रिक 6 काय राहिले सांगा 3 गुणिले 3 आहे ना सुरुवातीला 3 गुणिले सांगा 3 गुणिले 7 7 त्रिक 21 किंवा 3 7 गुणाकार कसा बेरीज जसं पहिली संख्या अगोदर घेतली दुसरी संख्या नंतर घेतली का बेरीज बदलते का तसंच गुणाकार आहे 3 7 21 7 त्रिक गुणाकार बदलतो का म्हणून किती आलं उत्तर 21 समजलं का काय दिलं होतं त्रिकोणी संख्येचा पाया दिला होता आणि काय विचारलं होतं काय केलं आपण पाया घ्यायचा पाया घेतला काय करायचं बेरीज करायची का दोघांची पाया घ्यायचा गुणुले त्याच्या पुढची लगतची संख्या घ्यायची कोणाच्या पायाच्या आणि भागिले 2 एवढं साधं सोपं गणित आहे त्रिकोणी संख्या काढण्याचं काय अवघड असेल असं मला वाटत नाही आता हे पुसतो मी आता इथं तुम्हाला मी उत्तर पण दिलं प्रश्न पण दिलता आणि उत्तर पण दिलं बरोबर आहे की नाही प्रश्न पण खाली दिलता आणि त्याचं उत्तर लगेच दिलं आता काय करणार मी तुम्हाला काय करणार सांगा आता फक्त प्रश्न द्या म्हणजे काय देणार पाया देणार बरोबर आहे का काय देऊ पाया देऊ तुम्ही मला त्रिकोणी संख्या सांगणार किती वेळा सांगणार अर्धा मिनिट सांगणार बरं 1 मिनिट वेळ देतो चला मी पाया देणार तुम्ही काय करायचं त्रिकोणी संख्या काढून दाखवायची दाखवणार का कोण दाखवणार चलो बघा पाया त्रिकोणी संख्येचा पाया आहे 10 तर ती त्रिकोणी संख्या कोणती चलो आता उत्तर माहिती आहे का तुम्हाला नाही माहित कळलं मग आता ज्याला सांगा तिचं 55 आले कुणाचं आणखी वेगळं आलंय का मी तर लिहून घेऊ तुमचं उत्तर आलंय 55 समजा कुणाचं तरी आपण सोडून पाहणार आहोत हा 55 आलं गुड काय आलं 55 त्रिकोणी संख्या आली ना
पाया किती दिला त्या त्रिकोणी संख्येचा 10. तर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची. आणि आपण असा आकृतीच्या स्वरूपात कसं काढू शकतो रे? खाली 10 बिंदू, त्याच्यावर 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 2 1 सगळे मोजले की आपल्याला त्रिकोणी संख्या. पण एवढा वेळ असतो का आपल्याकडे? आपण शिकलोय ना सोपं. काय शिकलोय? पाया किती आहे? 10. पाया किती आहे? 10. गुणिले त्याच्या पुढची लगतची संख्या भागिले 2 बे 1 बे 5 बरोबर आहे का? किती राहिलं? 5 गुणिले 11. मग सांगा 5 गुणिले 11 काय? आणि 11 गुणिले 5 11 5 55. करेक्ट. काय अवघड आहे? म्हणजे मी काय दिलतं? पाया दिलता. कोणाचा? त्रिकोणी संख्येचा पाया दिला असता आपल्याला काय काढता येतं? आता त्रिकोणी संख्या काढता येते. येते का? कोणाकोणाला येते? गुड. म्हणजे आणखी एक देऊ? सर्वांसाठी देऊ? बघा त्रिकोणी हे पुसू का मग? हितच देतो. हा गुड. हितच देतो. त्रिकोणी संख्येचा पाया देतो तुम्हाला. म्हणजे पाया 15 आहे बघा. हा चला इथलं उत्तर पण पुसलं. हे पण पुसून टाकतो. कशाला पाहिजे? त्रिकोणी संख्येचा पाया दिलाय बघा तुम्हाला 15. तर ती त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. आमच्या वेदिकाने असं डोक्यावर पडून घेतलं. काय झालं काय माहिती? बघूया आपण. कुणाचं 110 आले, कुणाचं 120 आले. चला पुढे बघा. पाया किती आहे? बरं करा वेळ देऊ का? झालं नाही का सगळ्यांचं? परत एकदा चेक करा. परत एकदा चेक करा. कन्फर्म? तुझं काय आलं का नाही? सर माझं काही येत नाही. सर माझं काही येत नाही. मी उगाच बसले. म्हणजे त्रिकोणी संख्या दिली असता आपल्याला काय काढायचं आहे? सॉरी पाया दिला असता ती त्रिकोणी संख्या काढायची. काढा. चलो पुढे बघा. चला पाया किती आहे? बोला की 15. अरे बोलतच नाही तुम्ही. 15 गुणिले किती घ्यायचं? 16 भागिले 2 बे 16 किती राहिलं? 15 गुणिले 15चा 8 पर्यंत म्हणा. 15 8 120. मग मला सांगा पाया 15 असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती? 120. सोपं आहे का अवघड आहे? आणखी देऊ? चला सोपं देतो. पाया 8 असेल तर पाया 8 तर ती त्रिकोणी संख्या कोणती? बघूया. आणखीन उद्या उत्तर 36. गुड. 36 आले बऱ्याच जणांचं. आणखीन कोणाचं वेगळं काय? चला 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 चला.
सर 36 सर 36 आले. सर 36 सर उत्तर बघायचं. चला पाया किती आहे? पुढे बघा पाया किती आहे? गुणुले किती घ्यायचं? किती घ्यायचं? भागाकारामध्ये 1 2 चौक किती उरलं? 4 गुणुले 4 9 किती आलं उत्तर? 36 ही काय आली? त्रिकोणी संख्या. तिचा पाया किती होता? आता शेवटचे घेऊया. शेवटचं घेऊया. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला पुढचं आपल्याला शिकवायचं हे पुसतो मी. पाया आहे 11 तर ती त्रिकोणी संख्या. चलो पाया 11 असणारी त्रिकोणी संख्या कोणती? बघूया बघूया. काय जणांचं उत्तर आलंय. एवढा फास्ट उत्तर देता म्हणजे तुम्हाला समजले. 66 उत्तर आले काय जणांचं. काही जणांचं काय झालं नाही. 0 आलं नाही ना कोणाचं. 66 बरं बघूया. छान. चला काय करायचं काय करायचं आपल्याला. हा 11 16 12 भागिले 2 बेसख 12 किती उरलं? 11 गुणिले 11 सख म्हणजे 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती? 66. आणि मी असा प्रश्न विचारला तर 66 ही त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती? 11. हे इथं दिसतंय म्हणून. दिसत नसल्यावर इथं दिसतं ना मला. असं उलटा प्रश्न विचारू शकतो ना मी. विचारू शकतो का नाही? समजा तुझे नाव काय आहे? प्रथम. समजा तुझे नाव काय आहे? प्रथम. मी उलट विचारू शकतो प्रथम हे कोणाचे नाव आहे? तो काय म्हणेल? माझे. म्हणजे उलटा प्रश्न विचारू शकतो ना. तसं 11 पाया असल्यावर त्रिकोणी संख्या 66. तर 66 त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती? हे दिसतंय. हे मी एखादं सांगू का तुम्हाला तसं मग. 28 त्रिकोणी संख्या समजा तिचा पाया सांगा बरं. आता 66 त्रिकोणी संख्या असेल तर पाया 11 का? इथं दिसलं नसेल आम्हाला. उलटा प्रश्न आहे. मग त्रिकोणी संख्या 28 आहे तर तिचा पाया किती? एनी लॉजिक बोला. सोपं विचारू. सोपं 10 त्रिकोणी संख्या तर तिचा पाया 1 कसा असेल? 1 कसा असेल? अंदाजे बोला. 10 त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया किती? 4. तुमचं पाठ झाले ना ते. बघा ना 10 त्रिकोणी संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 तिचा पाया 4. 1 कसं येऊ शकतं? 1 कसं येऊ शकतं? 10 त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया 4. 66 त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया 11. हे आपलं पाठ झालेलं. एखादी मोठी दिल्यानंतर जसं पाया दिल्यानंतर त्रिकोणी संख्या तुम्हाला काढता येते का? येते. काय करायचो? पाया गुणुले त्याच्या पुढची संख्या भागिले येणार उत्तर हे काय असतं? येणार उत्तर काय असतं? मग जर मी त्रिकोणी संख्या दिली तर तुम्हाला पाया पण काढता आला पाहिजे ना. आलाच पाहिजे. आणि येतोच. आणि याच्यापेक्षा सोपा आहे. सांगू का? सांगू? हेच बघायचं का? सोपं बघू. हे लगेच जरा थोडं लगेच उत्तर माहित आहे तुम्हाला. याचं उत्तर माहित आहे. ह्याचं उत्तर माहित आहे.
याचं उत्तर माहिती आहे? मग याचंच बघूया, याचंच बघूया. हा काय दिले? 10 काय? लक्ष देत नाही का तू? 10 काय? काय विचारलंय तुम्हाला? जर पाया दिल्यावर आपण त्रिकोणी संख्या काढतो. कशी काढतो? पाया गुणुले त्याच्या पुढची लगतची संख्या भागिले 2. आता त्रिकोणी संख्या दिली उलट काढायचं पाया. बरोबर आहे? काय करायचं सांगतो? त्रिकोणी संख्या बघायची. बघितली किती आहे? 10. त्याला 2 ने गुणायचं. 2 ने गुणल्यावर 5 येतं. 10 ला 2 ने गुणल्यावर 5 येतो म्हणता येते. 10 गुणले 2, 10 दोन्ही. अरे काय नळी फुंकिली सोनारे भरवशाच्या म्हशीला. मला ज्याच्यावर भरोसा आहे तो काय म्हणतो? 10 गुणले 2 5. 10 गुणले 2 10 गुणले 2 5. 10 गुणले 2 किती आलं? 20. 2 ने गुणायचं म्हणजे दुप्पट करायची. दुप्पट करायची ना. 10 गुणले 2 20. किती आलं उत्तर तुमचं? बोला. 20 पाया आहे का मग? नाही पाया. उत्तर माहिती आहे तुम्हाला? किती आहे पाया? आपल्याला 4 कडे यायचं आहे. काय करणार 20 चं? आता सांगतो तुम्हाला कसं करायचं. या 20 च्या पाठीमागची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. सांगा पूर्ण वर्ग संख्या 20 च्या अगोदरची 16 है ना. 1 4 9 16 25 36 49 वर्ग संख्या. मूळ संख्येत का 1 4 9. सर आता मात्र डोकं. उत्तर किती आलं? त्रिकोणी संख्येला कितीने गुणायचं? अरे 10 ने गुणायचं का? त्रिकोणी संख्येला कितीने गुणायचं? म्हणजे त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. केली का दुप्पट? किती आली? त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. 16. 16चं वर्गमूळ काढायचं. 4 आला का पाया? 4. अवघड आहे का? 16 कुणाचा वर्ग आहे? आलं उत्तर. आता 28 त्रिकोणी संख्या काढायचं आहे. काय पाया? चला 28 ची दुप्पट करा. 28 रे 28 पाडपाड आहेत ना. 28 गुणे 28 गुणे 56. बघा सर पाढ बी तुम्हीच पाठ करा. उत्तर बी तुम्हीच सांगा. आम्ही फक्त तुमच्यावर पाहतो. बर पाडापाठ नाही मान्य. 28 वर 2 गुणू शकता ना तुम्ही? गुणू शकता की नाही? 28 गुणुले 2 सांगा. 2 2 4 ने आलं ना 56. मग सरांच्या तोंडाकडे बघायची काय गरज आहे? आपण करू पण शकतो ना पाडापाठ नसेल तर. का सरांच्या तोंडाकडे बघितल्यावर येणार आहे उत्तर? मला 28 ची दुप्पट करायची. माझा 28 चा पाडापाठ आहे का? मग मी असं काढू शकतो ना. मग का सरांकडे बघितल्यावर उत्तर येणार आहे का? किती आलं मग? ही काय होती? लक्षच नाही तुमचं. अरे पाया कोण म्हणतंय? विचारलंय काय? मग त्रिकोणी संख्येची दुप्पट केली. किती आली? 56 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या. एकोणपन्नास कुणाचा वर्ग आहे? 7. म्हणजे पाया किती आला तुमचा? 7. का अवघड आहे का उत्तर? हा पाया असेल तर हे उत्तर पाहिजे. त्रिकोणी संख्या बघा बघा आहे का? 7 गुणुले 8 भागिले 2 बेक बे बेचोक 8. 7 गुणिले 4 7 चोक 28. आलं काय उत्तर? म्हणजे पाया दिला
त्रिकोणी संख्या काढता आली पाहिजे. त्रिकोणी संख्या दिली, पाया काढता आला पाहिजे. कळलंय का? काय हँग झालं? काय नाही हँग झालं? चला सोपं सोपं. 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या? पाठच करायची बरं का? किती आहे? मी लिहून देतो आता. तुम्ही लिहून घेऊ शकता. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहे? प्रश्न येतो. जसं तुम्हाला प्रश्न येतो ना, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? किती आहेत रे? हा? 1 पासून 100 पर्यंत सम संख्या किती आहेत? सम संख्या वा वा 50. 1 पासून 100 पर्यंत विषम संख्या किती आहे? 50. तसं 1 पासून 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? मी देतो त्रिकोणी संख्या लिहून. देऊ? 1 लिहून घ्या. 1 3 पुढं 6 10 15 21 28 36 पुढं 45 55 66 78 आणि 91. 1 ते 100 मधल्या त्रिकोणी संख्या पाठच करा बरं का. गुड. किती आहे त्या? मग परीक्षेमध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? 4 पर्याय वेगळे देणार आणि यातला 1 पर्याय देणार, बरोबर? किंवा खालीलपैकी त्रिकोणी संख्या नसलेला पर्याय, हे 3 पर्याय देणार आणि 1 वेगळा देणार, बरोबर आहे की? बरोबर आहे का? असा प्रश्न येऊ शकतो का? काय विचारलं मी? लक्षच नाही तर काय? कसा प्रश्न येऊ शकतो? खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? 4 पर्याय देतील, यातला 1 पर्याय देणार, बरोबर ना? किंवा खालीलपैकी त्रिकोणी संख्या नसलेला पर्याय कोणता? 3 त्रिकोणी संख्या देणार, 1 देणार. म्हणून ह्या पाठ पाहिजे. 1 3 6 10 15 21 55 66 78 91. त्या एकूण किती आहेत संख्या? 13. असा पण प्रश्न येऊ शकतो, 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत? किती आहे? 1 3 6 10 15 21 28 36. जर मला पाठ करायचं नाही, सर मी काय काय पाठ करू? सर मी काय काय पाठ करायचं? वार पाठ करा, घन पाठ करा, वर्ग पाठ करा, महिने पाठ करा, त्याचे दिवस पाठ करा, मूळ संख्या पाठ करा. मला एवढं काय काय पाठ करणार सर? पाठ करायचं नसलं तर आपल्याला हे लक्षात ठेवायला आलं पाहिजे. लॉजिक आहे याच्या पाठीमागे. मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं, सांगतो बघा. इकडे बघा. जर मला पाठ करा म्हणजे मी विसरलो, परीक्षेमध्ये मी पाठ केलं होतं पण मला आता समजेल, तर कसं करणार मी? बघा, एकम किती? 3 2 2 किती? 4. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4, इथं 5. बघा लक्षात आलं का तुमच्या? आता इथं किती मिळवलं? 15 6 मिळवायचं. 6 21 मध्ये 7, 28 मध्ये 8, 36 मध्ये 9, 45 मध्ये 10. म्हणजे एक एक्स्ट्रा मिळवून गेले ना ज्याला. म्हणजे असं पण लक्षात ठेवू शकतो आपण. 21च्या पुढची किती म्हटलं तर आपल्याला या पद्धतीने अगोदर त्रिकोणी संख्या लिहून घ्यावं लागते. लक्षात आलं? पहिली माहिती झाली की लक्षात येतं. 2 मिळवायचं, परत 3 मिळवायचं, परत 4 मिळवायचं, त्याच्यात 5 मिळवायचं, त्याच्यात येणाऱ्या उत्तरात 6 मिळवायचं, येणाऱ्या उत्तरात 7. असं पण लक्षात ठेवू शकतो ना. तर आपण या पद्धतीने हे उदाहरण आठवणीमध्ये ठेवू शकता. आता आणखी एक उदाहरण घेतो. लास्ट वन आता तुम्ही करा. मी पाया देतो, तुम्ही त्रिकोणी संख्या काढायची. पाया 12, इथं पण देतो पाया 7,
पाया 9, पाया 10 याच्या काय करायच्या त्रिकोणी संख्या काढून तुम्ही तुमच्या सरांना दाखवू शकता. ओके. तर आज आपण त्रिकोणी संख्या हा घटक किमान 2 प्रश्न याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात त्याची तयारी करण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.